नमस्कार, आप सभी दर्शकों का सीए न्यूज चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 154 में और ये नवजीवन सोसाइटी है जहां पर शेखर चव्हाण प्रचार में जुटे हुए हैं। उनके साथ में तमाम कार्यकर्ता है। शेखर चव्हाण से चर्चा करेंगे। शेखर जी, काय सांगणार आहे? तुम्ही सगळ्याकडे भेट देतात, तुम्ही लोकांना भेट देऊन काय समोरचं काय अपेक्षित काय? लोकांना परिवर्तन पाहिजे। मी आज लोकांच्या घरोघरी फिरतोय, इथे मला लोकांची भेट घेतोय। लोक बोलतात आम्हाला 13 वर्ष इथे नगरसेवक फिरकलाही नाही, तर तेच त्याच्यासाठीच त्या लोकांनी मी त्यांना आवाहन केलं की तुम्हाला हक्काचा नगरसेवक पाहिजे असेल तर मला एक संधी द्या। मी आता इथे योगा क्लासेस टीचरला भेटलो, तिथे बरेच 100 स्टुडंट होते, म्हणजे इथलेच आपल्या नवजीवन सोसायटीचे स्थानिक लोक होते। त्या लोक त्यांना 13 नगरसेवकच माहिती नाही, नगरसेवक कोण आहे। ती मोठी ह्याची बाब आहे की नगरसेवक इथल्या लोकांना माहिती नाही नगरसेवक कुठे आहे। तर मी त्यांना तेच आवाहन केलं, बाबा तुम्हाला हक्काचा नगरसेवक पाहिजे असेल, नगरसेवक हा कशाला पाहिजे, नगराचा विकास करणारा, नगराची सेवा करणारा। म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही मला एक संधी द्या, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी तुमची चांगली सेवा करू, तुम्हाला चांगलं ड्रेनेज लाईन देणार, पाण्याची पाईपलाईन चांगली देणार। आता या लोकांची समस्या अशी आहे की प्रत्येक त्या लोकांना छत पाहिजे, कारण जेणेकरून यांच्या बिल्डिंग झाल्या जुन्या, त्यामध्ये पाणीचा लिकेजचा मोठा प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे। तर ते त्या लोकांनी बोलले आम्हाला तो सॉल्व करून द्या। तर मी बोललो ते नक्कीच आम्ही आमचे खासदार माननीय अनिलभाऊ देसाई यांच्या माध्यमातून मी प्रयत्न करेन, आणि उद्या तुम्ही मला निवडून दिलं तर मी नगरसेवकाचा माझा जी निधी उपलब्ध होईल त्या निधीच्या माध्यमातून मी तुम्हाला ती पूर्ण करून देईन। अच्छा, तुम्ही पूर्ण वाडामध्ये फिरतायत, कारण काही सोशल मीडियावरती काही व्हिडिओ व्हायरल होतात माधे सेवकांचे, काही लोक त्यांना सांगतात की या गलीमध्ये प्रचारासाठी येऊ नका। काय तुम्ही सांगता यावर? आता हे तुम्ही त्याच्यावरच ओळखून घ्या ना, ते लोक का चिडलेत की नगरसेवक कधी फिरलाच नाही, नगरसेवक हा कधी लोकांना दिसलाच नाही। त्यांनी आज ही परिस्थिती आलीच नसती, उद्भवलीच नसती जर तो फिरला असता, लोकांची कामं केली असती, लोकांच्या घरोघरी फिरला असता। जसं आज आम्ही घरोघरी फिरतोय, लोकांचे प्रश्न विचारतोय। आज तो त्याच्या बाजूला एक ॲक्सिडेंट झालं होतं, तो तिथे बाजूला राहून त्याच्या नेबर असून तो तिथे बघायला नाही गेला, आणि आम्ही जाऊन लगेच त्याला हॉस्पिटलाइज केलं, त्याचं सर्व तयारी म्हणजे त्याचं सर्व हॉस्पिटलाइज करून त्याचं सर्व औषधोपचार करून त्याला घरी आणला। ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे की त्यांनी बाजूला नेबर असून तो त्याला बघितलं नाही। निलेश गवली सांगते आहेत। निलेशजी, काय सांगणार आहेत? तुम्ही स्वतः इच्छुक होते, आता शेखर भाईला तिकीट भेटलेत, काय सांगणार आहेत? इच्छुक हा आमचा प्रश्न एक असतो। उद्धव साहेबांनी जेव्हा उमेदवारी जाहीर केलं त्यानंतर सर्व इच्छुकता नाराजी करायची सगळी निघून जाते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सगळ्यांची एक शिस्त आहे, संघटनेच्या मागे भक्कमपणे उभं राहणं। आणि आज सगळ्यांची मनोकामना हीच आहे की आज आपला उमेदवार हा जो उद्धव साहेबांनी दिलेला तो जिंकून आला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने सगळ्या जो प्रभाग 154चे सगळे तिन्ही मित्र पक्षांचे जेवढे पदाधिकारी आहेत सगळ्यांचा हात येतो आहे की शेखर विष्णू चव्हाण हे भरघोस मतांनी निवडून यायला पाहिजे। परंतु आम्ही तुम्हाला आज आश्वासन करतो की या प्रभागात जेव्हा आता आज मला वाटतं 13 वर्ष नगरसेवक जसं उमेदवारांनी सांगितलं, 13 वर्ष नगरसेवकच कोण नाही माहीत नाही, ही खरंच शोकांकित गोष्ट आहे। आणि यावर्षी 100% परिवर्तन होणार। आज आम्ही रॅली बघतो आमच्या की इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, लोकांना खरं बदलाव पाहिजे, आणि त्या अनुषंगाने बदल होणार 100% ही विश्वास आहे। भाई, काय सांगणार आहे? तुम्ही स्वतः प्रचारात आहे, शेखरजी सांगते, काय सांगणार आहे? नाही, आम्ही दारोदारी फिरतोय, आम्ही बघतोय लोकांना फॉर शुअर चेंज पाहिजे, त्यांना परिवर्तन पाहिजे। त्यांनी काय केलं नाही केलं आमचं काय देणं घेणं नाही आहे। आम्ही काय करणार आहे, चेंज दॅट इज परमनंट, ते चेंज होणार म्हणजे होणार। शेखर भाऊ नक्कीच बहुमतांनी जिंकून येणार आहेत। सगळे जेवढे समाज आहेत ते एकत्र आलेत आमच्याबरोबर, कारण त्यांचं काही काम झालेलं नाही आहे आणि ते काम करण्यासाठी खूप मोठी नाराजगी आहे, आणि ते काम आम्ही करून देणार आल्यानंतर। देव बजाज है हमारे साथ। देव, क्या सांगणार आहे तुम्ही? ये देव क्या कहेंगे? आप खुद युवा नेता है, शेखर जी के साथ में घूम रहे हैं, कैसा प्रतिसाद मिल रहा है, क्या कहेंगे? बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है पब्लिक से, क्योंकि लोगों ने देखा है यहाँ हमारे वार्ड में कुछ भी काम नहीं हुआ है, इतने साल से रुके थे कुछ बदलाव के लिए। अब शेखर भाई ने ठान ही लिया है तो अब बदलाव होकर ही रहेगा, चेंज होएगा पत्ता 1001% होएगा। चेंबूर कैंप की तस्वीर देख रहे हैं, क्या कहेंगे? शेखर भाई प्रचार में है और ये नवजीवन सोसाइटी है, जैसे कि उन्होंने कहा कि लोगों को पता ही नहीं कि यहाँ का नगर सेवक कौन है। यहाँ का नगर सेवक कौन है, ये तो बात शेखर भाई ने जैसे बोली वो तो 1001% सही है, क्योंकि नगर सेवक ने यहाँ के लोगों को
ऐसा गारंटी कर लिया है करके यहाँ के लोग जो सिंधी समाज है, जो पंजाबी समाज है, वो सिर्फ कमल को वोट करेगा, इसलिए वो यहाँ आते ही नहीं। उनका ये मानना है कि भाई हम तो बस बीजेपी में चले जाएंगे तो हम जीत के आ जाएंगे। पर इस बार वो सिंधी समाज को गलत ना समझे, पागल ना समझे, इस बार बदल होके ही रहेगा। इस बार मशाल ज़रूर जलेगी। ज़रूर इस बार ज़रूर मशाल हमारी जलेगी। उसका रीज़न ही वैसा है, यहाँ पे लास्ट 5 ईयर या 10 साल से कुछ काम ही नहीं हुआ है। जो नगर सेवक के हक के लोग कहते कि हमें उनका नाम ही नहीं पता। जस्सी भाई ने जैसे बोला कि वो कमल के ऊपर मोहर लगाते थे, उम्मीदवार नहीं पता, काम ही नहीं पता। यहाँ पे 101% हमारे शेखर विष्णु चौहान मशाल के हमने चुन के जरूर। शेखर चौहान इस वक्त चेंबूर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 154 में चुनाव प्रचार में नवजीवन सोसाइटी, जहां पर लोगों को घर घर जाके मिल रहे हैं और लोगों का अच्छा उन्हें आशीर्वाद भी मिल रहा है। अब देखना ये है कि 15 तारीख को यानी 15 जनवरी को किसे पब्लिक अपना कीमती वोट देती है, किसे चुनकर आती है। कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई, चेंबूर। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।